एक घोडा दिवसभर काम करून शेतामध्ये येतो आणि थोडासा आराम करायचा विचार करतो. तेवढ्यातच त्या घोड्याला एक मांजर भेटते. मग घोडा त्या मांजरेला सहज म्हणतो, आज मी खूपच थकलोय, मी उद्या जास्त काय काम करू शकणार नाही. मग मांजर गायीपाशी जाते आणि म्हणते, उद्या घोडा इथं थांबणारच नाही, कारण मालक त्याला खूप त्रास देत आहेत, त्याच्याकडून खूप काम करून घेत आहेत. मग संध्याकाळच्या वेळेस गाय हेच गोष्ट सशाला सांगते. मग रात्रीच्या वेळेस मालक शेतात येतात, त्यावेळेस ससा त्या मालकाला सगळी गोष्ट सांगतो. ससा म्हणतो की उद्या सकाळी तुमचा घोडा इथून सगळ्या प्राण्यांसोबत पळून जाणार आहे, कारण त्याला तुमच्यापेक्षा सुद्धा चांगला मालक भेटलाय. मग त्या मालकाला खूप राग येतो. मग मालक रागाच्या भरामध्ये त्या घोड्याला विषारी इंजेक्शन देऊन त्याला मारून टाकतात. मित्रांनो, घोडा कशामुळे मेला? घोड्यानं तर असं कधीच बोललं नव्हतं किंवा त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा असा काहीच विचार नव्हता. पण त्या घोड्याची एक सगळ्यात मोठी चूक होती की त्याने त्याच्या मनातली गोष्ट इतर लोकांना सांगितली होती. त्यामुळे मित्रांनो, आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या बिझनेस बद्दल, नोकरी बद्दल किंवा परिवाराबद्दल कोणत्याच गोष्टी इतर लोकांना बोलू नका. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा हर्ष विचार पेजला. थँक्यू.